एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी दे प्रेम काही काळा विठ्ठल विठ्ठल
चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता एदसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही काळा प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा काल्याच्या कीर्तनातील हा मेजर असा अभंग आहे. जवळजवळ 120च्या वरती अभंग असे आहे की ज्याला हे ध्रुपद लागतं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम बाळकृतीतील हा अभंग शेवटसाठी निवडलेला आहे. गेली 29 वर्षापासून या ठिकाणी चालू असलेला हा सतत अखंड हरिनाम सप्ताह आणि 30व्या वर्षाची सांगतेचं कीर्तन काल्याचं कीर्तन आपण अगोदर कलशारोहण वगैरे केलं, सभामंडप वगैरे बांधलं, बरेच कामं या ठिकाणी सामाजिक जे उत्थानाचे होतात, सामाजिक जिथं मानसिक विकास होऊ शकतो, सामाजिक विकास होऊ शकतो अशा ठिकाणी स्थान पाहिजे. आणि आपलं उत्तम अशी जागा ही आपल्या संघर्षाने म्हणा, प्रयत्नाने म्हणा, कष्ट करून रात्रंदिवस जागून फार संघर्ष करून ही जागा आपण एक प्रकारे आपल्या धार्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून घेतली. मला छान वाटतंय. तेव्हा पुढे विकास होईल, कंठाचा ज्ञानाचा वगैरे होईल, पण छान वाटतंय. उपस्थिती असल्यामुळे भारी वाटते. त्याच्याकडे आमचे कदम माऊली आहेत, सुरवडकर महाराज आहे, तर हिरीचे एक प्रकारे आपल्याला उपलब्ध झालेले. त्याच प्रकारे माधव महाराज आधीच थांबून टाकतो, त्यांचे नाव घ्यायचे म्हणजे परत वेळ राहतो नाही राहतो परत हे होतं. आमचे माधव महाराज संभाजीनगर शहराचं वैभव एक प्रकारे, आणि फार मुलंही तयार करतात, तेही स्वतः हजर राहतात. कुठलाही मान नाही, अभिमान नाही, झगडा नाही, भांडण नाही, वाद नाही, विवाद नाही, शांतीब्रह्मच भेटलं उपलब्ध मात्र पैठणचं शांतीब्रह्म त्याचप्रमाणे आमच्या देशकवरांना तेही मधून उपस्थित राहतात. कधी जमतं कधी न जमतं तेही उपस्थित राहतात. पारमार्थिक जीवन ते ज्ञापन करीत आहेत. त्याचप्रमाणे आमचे ओमप्रकाश महाराज आणि अजूनही सर्व चौरे महाराज असतात या ठिकाणी आणते नाही ते बहुतेक चौरे महाराज आहे. भरपूर आता सगळे ओळखीची मंडळी, पण सगळ्यांचे नाव घेणं चांगलं वाटत नाही आणि घेणं शक्य नाही. ते सगळ्यांचे नाव घेतले का असं वाटतं कसे लाल बुटू राहिले असं वाटतं. तर ते असं अधिक न करता आपण आपल्या विषयाकडे वळू. जो विषय आहे तो काल्याचं कीर्तन म्हटलं की सगळ्यांना माहिती आज काय करायचं असतं. महाराष्ट्रामध्ये काल्याचं कीर्तन कोणाला माहीत नाही असं असू शकत नाही. कारण काल्याचं कीर्तनाचं स्वरूप काय असतं, काल्याच्या कीर्तनामध्ये विषय काय असतो, काल्याच्या कीर्तनामध्ये प्राप्तव्य कशाचं असतं हे काहीच सांगायची गरज नसते. अगदी उभ्या महाराष्ट्राला झोपेतून उठल्या जरी विचारलं काल्याचं कीर्तन काय असतं तर तो सांगू शकतो. काल्याचं कीर्तन म्हणजे काय, परमेश्वराने म्हटलेलं पण आहे, संतांनी त्याचा अभिप्राय दिलेला आहे. काय चरित्र ते उच्चारावे
शंकर महाराज सकाळीच फोन आला त्यांचं, म्हणजे यायचं कसं म्हणे संघर्षनगरमध्ये. म्हणले संघर्षनगर सांगा, आपोआप येऊन जाशील तुम्ही. ते पण या ठिकाणी हजर शहरामध्ये खूप कार्यक्रम ते करत असतात. ज्ञानेश्वरी पारायण असेल, कीर्तन असेल, अशी आपली सेवा संप्रदायामध्ये ते देत असतात. आमचे पिपाणीवाले त्याला काय म्हणतात, सनई पिपाणी वादक चांगलं वाजवतात. कधी कधी बेसूर होतात, एखादं कोणाचं होत नाही, पण वाजवतात खास, एकदम भारी वाजवतात, एकदम बेस्ट वाजतात, फार सपोर्ट वाटतो. त्यांना एक माईक दिला असता आणखी मजा आली असते. एखादा माईक असतं शिल्लक, जरा चांगलं वाटलं असतं. त्यांना ऐक शिल्लक मशीनमध्ये घालले का, पिंग घालले का, काय मशीनमध्ये देऊ शकतो. माईक आहे का असं आहे का, हां आवाज कमी ठेव फक्त, नक्की धिंगाणा करून टाकशील. आगवानबाई आणि त्यांचं महिला मंडळ या ठिकाणी हजर आहे. अजून श्रोते सर्व हजर आहे. आपण आपल्या वेळेच्या आतमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू, विषय पूर्ण करण्याचा. आजीबाई बसले, त्यांचा मला वाटतं प्रकाशनगर वगैरे हे त्यांच्याच नावानं, त्यांच्या पतीच्याच नावाने हे मुलाचे आहे ना, काय प्रकाश भाऊ ना, हां त्यांच्या अशा आजीबाई आपलं आयुष्य परमार्थामध्ये उरलेलं घालतायत. असे सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चला, असं का सांगितलं असतं की ते चरित्र उच्चारावे गोकुळी केले, असं का सांगितलं असावं? याचं कारण काय असावं की त्या चरित्राचं उच्चारण करायचं जे देवे गोकुळी केले, असं सांगण्याचं कारण जेव्हा एखादा माणूस सांगतो तेव्हा काहीतरी काढून टाकायचं असतं आणि काहीतरी ठेवायचं असतं, म्हणून ते सांगितलं जातं. एखाद्याला जर आपण चांगलं म्हटलो की तुम्ही खूपच चांगलं आहे बा, याचा अर्थ बाकीचे वाईट आपोआपच ठरतात, बोलायची गरज नाही. जर म्हटलं एखाद्या माणसाला की तुम्ही खूप छान माणूस आहे, जर म्हटलं किंवा तो मुलगा खूप चांगला आहे, याचा अर्थ बाकीच्या आपापच व्यावृत्त होऊन जातात. म्हणजे बाकीच्या चरित्राचं आणि अचरित्राचं व्यावर्तन करण्याकरता ते चरित्र उच्चारावे जे देव गोकुळ केले. समजत असेल तर मी काय म्हणतोय, जर आकलन होत असेल तर सांगता मी तर पुढे होईल, हळूहळू समजून घ्या थोडं थोडं. हे बाकीचं सगळा पसारा बाजूला करण्याकरता चरित्र ते उच्चारावे कोणते, जे गोकुळी केले. म्हणजे बाकीचं आपोआप कोणतं, बाकीचं काय काय बाजूला केलं. एक तर मथुरेमध्ये चरित्र केलं, मथुरेमध्येच काय, मग सगळ्या द्वारकेत केलं, मथुरेत केलं, सगळ्या भारतभरच केलं. आसामपासून गुजरातपर्यंत, जम्मू काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत, आता सगळं भारत आलं याच्यामध्ये. या सगळ्या भारतात जे चरित्र केलं ते चरित्र बाजूला करण्याकरता एक, आणि त्याचं मौलिक स्वरूप आहे ते पण बाजूला करण्याकरता एक. विठ्ठल विठ्ठल आता महाराष्ट्र करतोय, भगवान परमात्म्याचं चरित्राचं वर्णन करतो महाराष्ट्र, किंवा जिथं जिथं कथा होते, हे भक्त लोक, साधू लोक नाही का, त्यांना असं म्हटलेलं आहे हे मोठे दानी लोक आहेत. हां, गोपिकांनी फार उंच असं सर्टिफिकेटनं दिलेलं आहे. कोणाला? कथाकारांना. हे जे कथाकार आहे ना, जे चरित्रकार आहे, कथाकार आहे, परमेश्वराची कथा गात राहतात, आहे की नाही, त्यांना फार मोठं सर्टिफिकेट गोपिकांनी दिलेलं आहे. गोपिका काय म्हटलं त्या, फार उंच असं सर्टिफिकेट दिलेलं आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना, भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना, भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. भूरिदा जना हा सगळ्यात मोठा दान करणारा कोणता, असं विचारलं गोपिकांना. सगळ्यात मोठं दान करणारा कोण आहे, तर म्हणजे ते कोण, जे संत लोक काय करतात, ते भुरी भुरी दान करतात, खूप दान करतात. कशाचं दान करतात, कथेचं दान करतात, कसचं दान करतात, ते भुरीदा जना. हा, विठ्ठल विठ्ठल. सांगू का, जो निश्चरित्र आहे, जो दुष्चरित्र आहे, ज्या चरित्र गायला जाऊ शकत नाही, त्यांना याने चरित्रवान केलं पहिले. कोणी? संतांनी. ज्याचं काही चरित्र राहू शकत नाही
त्याला यांनी चरित्रवान केलं. कोणी? संतांनी. कमाल आहे का नाही ही? अरे मातीपासून विटा होतात बरोबर आहे, सोन्यापासून अलंकार होतात बरोबर आहे, पण त्या करणाऱ्याचे काही हितोपकार मानणार की नाही मानणार? हा, विटापासून घरा बांधतो आपण बरोबर आहे, विट्यापासून घर तयार झालं, दुधातून दही तयार झालं, होतं की नाही तयार? पण या तयार करणारा तुम्ही मानणार की नाही मानणार? मानत नाही मानणार. म्हणून भोरीदा जना हा ते मोठे लोक आहे ज्यांनी काय केलं, या ज्याची अकथा होती, ज्याची काही कथा राहू शकत नाही. कारण परमात्मा कसा आहे माहिती आहे का? कथेचा चरित्राचा विषय नाही. हे ऐकून घ्या. भारतीय आहोत आपण, आणि भारतीय असल्यामुळे जबाबदारी जास्त आहे आपल्याकडं. किती वर्षाचे आहोत आपण? रात्री सांगितलं होतं मी. किती वर्षाचे मला विचारलं होतं का त्यांनी, किती वर्ष किती होते, पुढची ध्यानात राहिली नाही म्हणजे तेवढं सांगा म्हणजे मग बाकी माझं ध्यानात राहिलं म्हणजे. कोण आहे माणूस काय माहिती रात्रीचं? आले नाही? नाही नाही आले असेल ते. असं कसं नाही आले? दवाखान्यात गेले म्हणते. दवाखान्यात गेले का? हां, मला वाटलं की एवढी वर्ष ॲक्च्युअली दवाखान्यातच गेले आहे. काय म्हटलं मी? किती? हां, एक अरब 91 करोड नाही, 97 करोड. हां, माझं पण बरोबर आहे, पाहून घ्या ना, काही सांगू राहिलं नसतं. कालचं सांगतो, काही वेगळं सांगतोय आज. 1 अरब 97 करोड 29 लाख 125 वर्ष चालू आहे, 26व सुरू आहे. गुढी ते थोड्या दिवसात ते गुढी पाडव्याला. एवढे जुने आहोत ना आपण. जुने असल्यामुळे आपल्यात भलते अडचणी खूप आहे. आपण भारी नाही, खरंच भारी. आपण हलके अजिबात नाही, खरंच भारी. आपल्याकडं सगळ्याचीच विशेषता आहे. निर्विशेषताला सुद्धा विशेष करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. तो निर्विशेष आहे, त्याला विशेष करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. जो सन्निकट सविशेष आहे त्याला कारण असं म्हणतात, जो सन्निकट सविशेष आहे त्याला कार्य असं म्हणतात. सन्निकट निर्विशेष कारण आहे. कारणाला कार्यरूप देणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि आम्ही करतोय हे. आणि तेव्हा चरित्रात तो विषय होतोय. मला माहिती आहे तुम्हाला हे समजून नाही राहिलं म्हणून. मला हे पण कळतं की तुमच्या हे वरतून चालत थोडं थोडं काय करू राहिले काय माहिती आज. हां, मी तुला काय सांगतोय की मूळ जो मौलिक जे स्वरूप आहे त्याचं, ते सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम असं म्हटलेलं आहे. गीतेतला श्लोक आहे. सूक्ष्म होने के कारण वो अविज्ञेय है. तो विज्ञान नाही, तो प्रमेय नाही, तो अप्रमेय आहे. परमात्मा अप्रमेय का? अप्रमेय तो भौतिक वस्तू नाही. परमात्मा भौतिक नाही, दैविक पण नाही. भौतिक वस्तू आणि दैविक वस्तूचं हस्तांतरण होत असतं. पुस्तक आहे माझं आहे, तुम्हाला देऊ शकतो. पुस्तक चष्मा आहे माझा, तुम्हाला देऊ शकतो. कपडे माझे, तुम्हाला देऊ शकतो, घ्यायच्या असेल तर. इच्छा आहे का? हां, कपडे खूप आहे माझ्याकडे. रोज लोक 2-4 हजार रुपये देत राहते कपडे घ्यायला. आणखी मला चांगले कपडे दिसतात म्हणजे घाला तुम्ही कपडे. तुम्हाला पाहिजे का? देऊ शकतो. एखाद्या वस्तूचं हस्तांतरण होऊ शकतं, पण ही वस्तू अशी आहे हिचं हस्तांतरण होणं नाही, जशी आहे तसं समजणं हेच त्याचं हस्तांतरण नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्षात आलं का तुमच्या? वस्तू जशा आहे, या परमेश्वराला वस्तू असं म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये परमेश्वराला पण काय म्हणतात? वस्तू. जिन्नत वस्तू म्हणतात परमेश्वराला. शास्त्रामध्ये म्हटले. कुठं म्हटलंय? लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी ही न तू प्रतिज्ञा मात्र आहे ना. ज्ञानेश्वरीमध्ये खूप ओवे आहे, पण इथं एक वेदांतातली ओवी सांगतो, श्लोक सांगतोय काय? लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी न तू प्रतिज्ञा मात्र ना. बोलण्याने काही नाही होत, लक्षण आणि प्रमाण यांनी सिद्ध करून द्या म्हणून त्याला वस्तू असं म्हटलेलं आहे. ती वस्तू अशी आहे आपल्या इथं, काही वस्तू दुर्लभ आहे आणि सुलभ आहे. हे लांब आहे आणि ही जवळ आहे. हे सूक्ष्म आहे आणि ही स्थूल आहे. ही साकार आहे आणि ही निराकार आहे. हे सगुण आहे आणि हे निर्गुण आहे. म्हणजे आपल्या वस्तूची कथाच वेगळी. आपल्या वस्तूला बुद्धी चालत नाही, आपल्या वस्तूला मन चालत नाही, आपल्या वस्तूला इंद्रिय चालत नाही. अशी वस्तू आहे आपली. पहा तुम्ही कोडं कसं आहे. काय म्हटलं मी? आपला परमात्मा असा आहे, हां, ज्याला साकार म्हणता येत नाही, निराकार म्हणता येत नाही. साकारही म्हणता येतं, निराकारही म्हणता येतं. असा आपला परमात्मा आहे का जगात? असा परमात्मा कोणाचा? द्या दाखवून. शक्यच नाहीये. मी तेच म्हटलं, हा सगुण निराकार पण आहे, सगुण साकार पण आहे आणि निर्गुण निराकार पण आहे.
म्हणजे 3 स्टेप झाल्या की नाही झाल्या? कोणत्या कोणत्या स्टेप? 3 स्टेप झाल्या. निर्गुण निराकार 1 स्टेप, सेकंड सगुण निराकार 2री स्टेप, आणि सगुण साकार 3री स्टेप. आता कळायचं कसं काय तुम्ही काय बोलून राहिले हे तुम्हाला कळून देतो. तुमचं जे शरीर आहे ते सगुण साकार आहे. तुमचं जे शरीर आहे ते काय आहे? सगुण साकार. गुण पण त्याच्यामध्ये आणि आकार पण त्याला, म्हणून सगुण साकार. बरोबर आहे. साकार म्हणजे आकारासह, त्याला साकार असं म्हणतात. तर तुमचं शरीर काय आहे? साकार पण आहे आणि सगुण पण आहे. तुमचं जे मन आहे ते निराकार आहे पण सगुण आहे. गुण आहे मनामध्ये पण ते आकार नाही त्याला म्हणायचं निर्गुण सगुण निराकार. सगुण शरीर सगुण साकार, मन निर्गुण सगुण मन काय? सगुण निराकार. बुद्धी सगुण निराकार सगुण निराकार. आणि आत्मा काय आहे? निर्गुण निराकार. लक्षात आलं? 30 स्टेप लक्षात आलंय का? आत्मा काय आहे? असं. मन काय आहे? पुढे बोला. असं. आणि शरीर ये ना बाद. असा आमचा परमात्मा आहे. असा आमचा परमात्मा आहे. कसा? म्हणजे शरीराच्या दृष्टीने काय आहे? सगुण साकार. आणि ईश्वर हे विश्वाची सृष्टी करतो तेव्हा तो काय होतो? सगुण निराकार. आणि तो त्याची मूळ अवस्था काय आहे? निर्गुण निराकार. आता इथं थोडा प्रश्न येतो, थोडासा पुढे चालू, थोडा प्रश्न येतो इथं. निर्गुण निराकार तुम्ही त्याला म्हणतात, तर मला हे सांगा, निर्गुण निराकाराचा अनुभव येत असतो का? म्हणजे अनुभवाची कक्षा आहे आपली, अनुभवाचे लिमिट असते, कक्षा असते, त्याच्या आतमध्ये येऊ शकतो का? अनुभवाच्या आतमध्ये येऊ शकतो नाही. निर्गुण निराकार, निर्गुण आणि निराकार अनुभवामध्ये येऊ शकतो का? त्यात साक्षात्कार होऊ शकतो का? नाही होऊ शकत ना. नाही होऊ शकत का? आता मी तुम्हाला सहज विचारलं, भूतकाळ कधीपासून चालू झाला? 2 आणि 2 किती होतात? 2 आणि 2 4 होतात. किती तारखेपासून होतात ते? विचार करा मारूला. 2 आणि 2 किती होतात? किती तारखेपासून? जेव्हापासून होतात तेव्हापासून होतात. अच्छा, तुम्हाला विमान चालवता येतं का? कधीपासून येत नाही? किती तारखेपासून येत नाही? कोणती तारीख येते त्या तारखेपासून विमान चालवता येत नाही? जन्मल्यापासूनच फक्त. त्याच्यावर चालता येत होतं का? जन्म चालवता येत होतं? मग ते तारीख सांगा, तारीख म्हणजे याला म्हणतात अकल्पनीय, म्हणजे कल्पनेच्या बाहेरची गोष्ट झाली. आता भूतकाळ कधी सुरू झाला? तर कल्पनेच्या बाहेर आहे. पूर्व दिशा कोण इकडे आहे? मागे विचारलं होतं एकदा. पूर्व दिशा कोण इकडे आहे? पूर्व दिशा इकडं का? इकडं पूर्व दिशा आहे का? बरोबर, इकडं पूर्व दिशा आहे. एवढं सोपं जर उत्तर असतं तुम्ही एवढं विचार पाहिजे, विचारलं असतं का तुम्हाला? एवढंच विचार करायला पाहिजे तुम्ही. क्वेश्चन एवढं सोपं जर उत्तर असतं तुम्ही तुम्हाला विचार तरी असतं काय? पूर्व दिशा इकडून कसं शक्य आहे? अच्छा, तिकडून मानलं, समजा इकडून मानलं. मला हे सांगा, आपल्याला पूर्व दिशा जिथून सुरू होते ते जाऊन पाहायचं आहे. इकडं किती गेल्यावर सापडेल? किती किलोमीटर गेल्यावर सापडेल ती? 1 लाख, 2 लाख, 1 करोड, 10 करोड. 10 करोड जरी किलोमीटर प्रवास आपण केला तर त्या तिकडे काय राहणार आहे? इकडे पळता कशाला? इथून पूर्व सुरू होते. इथून माईक पूर्वेला आहे आणि माईक पासून मी पश्चिमेला आहे. दिशा इथून सुरू होते. बरोबर आहे. तिकडे जाऊ नका, बाहेर जाल तर हरून जाशाल. तिकडे जाऊ नका, इकडे पहा. इंट्रोवर्ट, बाहेर तकलीफ नाही, आतमध्ये तकलीफ आहे. बाहेर अडचण नाही, आतमध्ये अडचण आहे. आणि सांगू का खरी अडचण? आपल्या मनाच्या जवळ जे तुम्ही जमा केलं त्याची जास्त अडचण होते. कळत असेल तर दिल के सबसे करीब होता है ना, वही दुख ज्यादा देता है. लाया था सुख के लिए लेकिन मिलेगा दुख. मग आता सर्वस्य चाहम गीतेतला श्लोक आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो सर्वस्यच अहम. चाह नाही, सगळ्यांच्या हृदयामध्ये मी, सगळ्यांच्या हृदयामध्ये सगळ्याच्या आत म्हणजे मीच आहे. रात्रीच्या भाषेत जर सांगायचं झालं, देवावघे देव मीच आहे. इतका जवळ दुसरा कोणी असू शकत नाही. इतका जवळ आहे. आणि दूर किती? इतका दूर आहे, ब्रह्मादिका जो न पडे ठाई.
ब्रह्मा, इंद्र, शंकर, कृष्ण, राम यांनाही जो सापडत नाही इतक्या लांब आहे. मग इतक्या लांबचा आणि इतक्या जवळचा वर्णन कसं काय करणार तुम्ही? वर्णन कसं काय? म्हणून वस्तू अवर्णनीय. उपनिषदातला मंत्र सांगू, यन वांग मनसा गोचरित्वेन अनिर्वचनीयत्वम. वाणी आणि मनाचा विषय नसल्याने तो अगोचर आहे. कोण? परमात्मा. हे काय चाललं तुमचं कार्याचं कीर्तन करायचं तर ते काय सांगू राहिले, काय काय सांगू राहिले? कार्याचंच कीर्तन आहे. थोडं ऐका, कार्याचंच कीर्तन करतोय मी, प्रस्तावना ठेवतो ऐका. काय म्हटलं मी? मनसा गोचरित्वेन अनिर्वचनीय. मन आणि वाणीचा विषय नाही. एखाद्या वस्तूचं जर तुम्हाला वर्णन करायचं असेल तर ऐका, एखाद्या कुठल्याही XYZ वस्तू असेल, व्यक्ती असेल, देश असेल, काळ असेल, त्याचं वर्णन जर तुम्हाला करायचं असेल तर वर्णन करणाऱ्याजवळ 4 गोष्टी त्याला माहीत पाहिजे. पहिली गोष्ट, कोणत्या कोणत्या 4? जाती, गुण, क्रिया आणि संबंध. हे त्या वस्तूमध्ये जर नसेल तर तुम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. अलग लक्षात. काय? जाती, बोलत चला. जाती, गुण, क्रिया आणि संबंध याच अंगाने वर्णन होऊ शकतं. जसं कसं? जाती हा कुठल्या जातीतला आहे, म्हणजे हा माणूस आहे का, बैल आहे का, गाय आहे का, कुत्रा आहे की नाही? जातीच्या अंगाने वर्णन होतं. बरोबर आहे? जातीच्या अंगाने वर्णन होतं. बैल आहे का, गाय आहे का, कुत्रा आहे का, स्त्री आहे का, पुरुष आहे का. जाती म्हणजे ह्या जातीने म्हणत मी, जे आपल्याकडं ह्या जातीची गोष्टच नाही करत. शास्त्र करत नाही, वेद करत नाही, पुराण करत नाही, ह्या जातीवर नाही बोलत ते. हे जाती, हे जाती वेगळे आहे. या जातीमध्ये सरळ सरळ सांगितलंय, बटोगे तो कटोगे. या जातीमध्ये आज सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो सेफ रहोगे. प्रमाण देतो ना वेदातलं, उपनिषदातलं. वाचून पहा तुम्ही, आपल्या यूट्यूबवर सर्च करून पहा ना. संगच्छध्वम संवदध्वम समन मनांशी जानताम. हाँ, एकत्रित हुआ, इकट्ठे चला, कदम से कदम मिलाकर चलो, और वाणी से वाणी मिलाकर चलो, और दिल से दिल मिलाकर चलो, फिर कोई कमी नहीं रहेगी. ऋग्वेदात सांगितलंय हजारो लाखो वर्षापूर्वी. किती पूर्वी सांगितले? म्हणजे मी फक्त सांगितले एवढे वर्ष, एवढं नाही, याच्याही पूर्वी, याच्याही पूर्वी, त्याच्याही पूर्वी, आणि त्याच्याही पूर्वी, त्याच्याही पूर्वी, म्हणजे पूर्वीच पूर्वी हे सांगितलेलं आहे अगोदरच. भारतीय संस्कृती जुनी ना, म्हणून विठ्ठल विठ्ठल. जाती, हे बांबू आहे, तो लिंब आहे, ते पिंपळ आहे, ह्या काय झाल्या? जाती. हे घटत्व आहे, हे मंदिर आहे, हे काय झाल्या? जाती. तर जातीच्या अंगाने तुम्ही एखाद्याचं वर्णन करू शकता. जाती आणि दुसरं वर्णन करू शकता. गुण, गुण कोणता आहे? हिरवा, पिवळा, निळा, काळा, निळा, ह्याला याच्या अंगाने तुम्ही वर्णन करू शकता. गुण. क्रिया, तो करतो काय? टेलर आहे का ड्रायव्हर आहे का शिंपी आहे का कुंभार आहे का लोहार आहे का सोनार आहे? हे कोणत्या अंगाने वर्णन होऊ शकतं? तर शेतकरी आहे. क्रिया 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 हे क्रियाच्या अंगाने वर्णन होतं. कोणतं हे? काय ड्रायव्हर आहे का, आहे का नाही? किंवा काय करतो का, लोकांचे खिसे कापतो, आहे का नाही? हे क्रियेच्या अंगाने वर्णन होऊ शकतं. आणि संबंधाच्या अंगाने, संबंधाच्या अंगाने वर्णन होतं. संबंधाच्या अंगाने म्हणजे कसं? हा याचा काका, तो त्याचा मामा, तो त्याचा चुलता, तो त्याचा पुतण्या, हे संबंधाच्या अंगाने, हे त्याच्या आई, त्याचा बाप, संबंधाच्या अंगाने वर्णन आहे. आता परमेश्वराचं असं वर्णन होऊच शकत नाही. का? तो या 4मध्ये सापडत नाही. ना जातीमध्ये, ना गुणामध्ये, ना क्रियेमध्ये, ना संबंधामध्ये. संबंधामध्ये तो येत नाही. का संबंधामध्ये येत नाही? प्रमाण सांगतोय, असंगो ही अयम पुरुष असंगो नाही सज्जते. उपनिषद काय सांगतो? उपनिषद याचा कोणाचा संबंध नाहीये. तुम्ही किती काही संबंध जोडा, पण याचा कोणाचा संबंध नाही. तुम्ही संबंध जोडायला जाता तेव्हा गलती करता. काय गलती करता? मी तुम्हाला एक साधी गोष्ट विचारतो, एकदम साधी गोष्ट विचारतो. सायन करणार तुम्हाला एक साधी गोष्ट विचारतो, ऐका. काय? आपण इथून पंढरपूरला जातो. कशा कोणा करता? समजा विठोबा करता. समजा विठोबा करता जाता. इथून विठोबा करता पंढरपूरला जाऊ नका असं म्हणत नाही. भावार्थ लक्षात घ्या, नाही तर अर्थकर्षण काही माझं नावाचा प्रचार करशाल. काय म्हणतोय मी? ऐका. इथून विठोबा करता आपण जातो, तर विठोबा करता इथून आपल्या घरातून निघून आपण बसनी म्हणा किंवा पायी आनंदी ते म्हणा आपण जातो. हा विठोबाचा अपमान आहे का सन्मान आहे? सन्मान. आता काय 2 वर्ष थोडी तुम्ही इथून आपल्या घरातून निघून पायी आपण पंढरपूरला जातो, वारी करतो. वारी करणं हा त्याचा अपमान आहे का सन्मान आहे? सन्मान आहे.
कस काय सन्मान नाही त्याचा, अपमान नाही त्याचा, त्याची व्यापकता कळली नाही तुला. त्याला मंदिरातच मानलं फक्त तू इथे पंढरपूरला, एवढं लहान त्याला मानणं, त्याचा अपमान नाही. किती मोठा आहे तो, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता. हा हा बरोबर आहे का नाही. गडगड बीच में सर्व गडी. आता काय सांगायचं तुम्हाला. बरं पाठ नाही का तुमचे हे, हा तरी इथून निघाला कुठे गेला. आता अपमान आहे का माने सांगा बरं तुम्ही. आता सुधरून सांगा, आता कळलं थोडं बरं. आता सर्व घटी रामा तेहा देही सर्व घटी रामा तेहा देही सर्व घटी रामा सन्मान आहे. अपमान आहे. श्लोक पण तसा. मी तुला फक्त तिथेच मानलं, तुझ्या महानतेला मी नाही मानलं, मला माफ कर. मी घर सोडून इथपर्यंत आलो तुला चालत, घरात नाही मानलं तुला. आता जर मी अपमान केला मला क्षमा कर, माफ कर. व्यापक आहे. मग आता व्यापक आहे म्हणजे अनुभवात येईल का. व्यापक आहे, नित्य आहे आणि सर्वतोपादान म्हणजे सर्व वस्तूमध्ये. याला काय म्हणायचं, देशाने अनंत, कालाने अनंत आणि वस्तूने अनंत. अनंतम ब्रह्मणी त्रिधा. ईश्वर तीन प्रकारे अनंत आहे. म्हणजे तीन प्रकारे कसा, नित्य आहे म्हणून काळाने अनंत, सगळीकडे आहे म्हणून देशाने अनंत आणि सगळ्या वस्तूचं उपादान आहे म्हणून सर्व वस्तूमध्ये आहे म्हणून वस्तूने अनंत. अलग लक्षात. आता जो वस्तूने अनंत, जो काळाने अनंत, जो देशाने अनंत, नित्यत्वात असा नित्य असल्यामुळे आता वाणीचा विषय होऊ शकतो का, नाही होऊ शकत. कारण निराकाराचा अनुभव येऊ शकत नाही आणि अनुभव ज्याचा आला त्या निराकार आपण म्हणू शकत नाही. बरोबर आहे की नाही. कारण अनुभव आकाराचा येतो का निराकाराचा येतो. आकाराचा. निराकाराचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणून एखादं म्हणून मला साक्षात्कार झाला त्याला बिनधास्त ठोकून काढायचं. खोटं बोलतोय तो, काही भूताखेदा झाला असेल त्याचा साक्षात्कार होत नसतो. तोच साक्षात आहे, त्याचा काय साक्षात्कार होणार. यन मनसा न मनो एनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धि न इदम इदम उपासते. हा ज्याचं तुम्ही पूजा नाही करत बल्कि ज्याच्याद्वारे पूजा होते तो परमात्मा आहे. हा असं काय, ज्याची तुम्ही आरती नाही उतरू शकत बल्कि ज्याच्याद्वारे आरती उतरण्याची क्षमता, पात्रता, योग्यता तुमच्यामध्ये आहे त्याला परमेश्वर असं म्हणतात. मन ज्याचं मनन करू शकत नाही बल्कि मन ज्याच्यामुळे मनन करतं त्याला परमेश्वर असं म्हणतात. अलग लक्षात. हा तर काय म्हणतात, परमेश्वर. हा ज्याची बुद्धी विचार करू शकत नाही पण ज्याच्यामुळे विचार करण्याची क्षमता बुद्धीमध्ये येते त्याला परमेश्वर असं म्हणतात. आत का बाहेर, प्रत्येक पराग. पराग का प्रत्येक. पराग म्हणजे पाठीमागे, इंट्रोवर्ट. या वळून चला वळू गाई. जर आतमध्ये बघा, बाहेर नाही आतमध्ये बघ. मग त्याचं वर्णन नाही करू शकत आणि आज काय करायचंय, याला म्हणायचं काम आहे ना. ज्याचं आजीबाजाला शब्द स्पर्श करू शकत नाही म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये तो चाक्षुष प्रत्यक्ष नाही,
तो रासन प्रत्यक्ष नाही, तो घ्राणच प्रत्यक्ष नाही, तो श्रोत्रच प्रत्यक्ष नाही, तो स्पर्शच प्रत्यक्ष नाही. म्हणजे 4-5 जे प्रत्यक्ष आहे त्याचा तो बिलकुल पलीकडे आहे. त्याला 5 इंद्रिय स्पर्श करू शकत नाही. आणि ते ज्ञान कसं काय होणार? हिमालयामध्ये एक माणूस चालला होता कारने चालला होता हिमालयामध्ये. त्याची कार ढासळली. ते नव्हते ते भिंत वगैरे पुलाला सुटली होती भिंत. त्याची कार जशी गेली तशी सरळच गेली. उलट्या पलट्या. आता हिमालयामध्ये काय माहिती का, हिमालयाची यात्रा खूप सुंदर आहे. ज्याने केली असेल त्याला कळत. हिमालयाचे आपण बद्रिकेदार लागलो तर आपल्याला सांगावं लागत नाही देवाचं नाव घे म्हणून. इकडे म्हणावं लागतं, म्हणा नमः शिवाय, म्हणा रामकृष्ण हरी, म्हणा काही अभंग, इकडे सांगावं लागतं. तिकडे सांगायची गरज नाही. राम 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 कृष्ण कृष्ण महादेव महादेव अगदी इथून जाऊ दे म्हणजे मग बस सुटो असं आपाप घेतात. तर ती बस दरीमध्ये खूप खाली गेली 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 बस तुटली. तो बस तरी वाचला. काय झालं, तो वाचला पण तो काय झालं, एका नगरामध्ये गेला. त्या नगरातले सगळेच लोक आंधळे होते. टोटल लोक आंधळे होते. दीप आंधळे, जन्मतः आंधळे, जन्मांध असे होते. आता हा डोळ्यावाला त्यांच्याकडे गेला. हा पडला त्या गावात सगळे आंधळेच. तुम्हाला काय सुंदर नजारा आहे, प्रपात किती सुंदर आहे, वृक्षाची पानं किती सुंदर आहे, मोर किती सुंदर आहे, पाण्याचा प्रवाह किती सुंदर आहे. तिथे लोक म्हणे हे कोण बावलं ते सुंदर काय म्हणतोय, काय असतं सुंदर, हे काय चाललंय याचं, सुंदर शब्द कसा असतो, सुंदरतेचा अर्थ काय होतो, ते याला विचारू लागले. ते म्हणे आता तुला कसं सांगू, सुंदर असं असं, आता तसं कसं असतं सुंदर, सुंदर सुंदर. यानं गण हातपाय आपटले पण हा त्याला सुंदर सांगू शकला नाही. कोणाला? सुंदर माणसं, सुंदर नाक, सुंदर कान, सुंदर उंची, सुंदर केशरचना, सुंदर हिमालयाच्या घाटी, मनोहर असं मनमोहक असं दृश्य. त्यांनी भावटे काय माणूस कोण येऊन पडला आपल्यामध्ये, काय बोलायला असा, असं करा, या आपलं तो डॉक्टर आणा आणि याच्या मेंदूचं ऑपरेशन करा. याच्या बुद्धीसमोर बलबलीत 2 गोळे आलेले, ते गोळे काढले का अशी फालतू शब्दाची बडबड हा करणार नाही. तुम्हाला काय कळलं, सेन्स जर नाही तर कळू शकत नाही, सेन्सर जर नाही तर कळू शकत नाही. आपल्याकडे 5 सेन्सर आहे, डोळे, नाक, कान, जिव्हा आणि स्पर्श, हे 5 सेन्सर आहे. त्याच्यात आपण चालतो. आणि ॲटो सेन्सर आहे, उठले की सुरू, झोपले की बंद, हे सेन्सर ॲटो आहे. वायरिंग तिच्या आतून आहे सगळी, कारण बाहेर वायरिंग दिली असती ना कोणी कापून घेतलं दुश्मनाने. वायरिंग सगळे आतून सेन्सर आहे, सगळे हे पूर्ण सेन्सर आहे. ठीक आहे नाही, बरोबर कळतं आहे की नाही, बरोबर कळतं आवाज कोणाचा आहे. आंधळ्या माणसं 7 रुपये देऊन पाहा तुम्ही, 2 रुपये 10 रुपयाची नोट देऊन पाहिलं बरोबर. आणि अशा बरंच पाहत राहते, म्हणजे वर्षाला दोष देत राहते, कौन आंदोलन केलं, कौन आंदोलन केलं, लहानपणापासून ते बरंच पाहिजे सवय लागून जाते. तो सेन्सर आहे ना, सेन्सर आहे. तर परमात्मा हा सेन्सर नाही आहे, सेन्सरचा महासेन्सर आहे. कारण सेन्सरचा ड्राईव्ह करणारा जो आहे तो येतो. काय म्हणा, ज्योतिषा मपित ज्योती तमस परमुच्यते. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, त्या सगळ्याच्या पलीकडचं असल्यामुळे त्याला गाऊ शकत नाही. तो आता एकाच वाक्यात जे 4 सांगायचे मला, जाती, गुण, क्रिया आणि संबंध, तर एकाच वाक्यात मी सांगू, एकाच वाक्यात जर मी सांगू जाती, क्रिया, गुण आणि संबंध. श्यामलालची, श्याम आग आहे, श्यामलालच्या शेतामध्ये हिरवा हिरवा घास चरत होती. त्याच्यामध्ये जाती पण आली, गुण पण आली, क्रिया पण आली, संबंध ह्या वाक्यातून सगळं आलं. तसं परमेश्वराच्या ठिकाणी असं वाक्य लागू शकत नाही. आणि म्हणून म्हणलेलं पण आहे, काय म्हणलेलं आहे, रंग नाही रूप नाही,
वेदाशी काही कळालेची नाही शेषशी ना. आता वेद जो प्रचंड प्रखर शब्दराशी अखंड अपूर्व जगाच्या अगोदर माणसाच्या कल्याणाची शब्दराशी त्याचं नाव वेद आहे. त्याला जर हात कळाला नाही, वेदात जर वेद जर व्यक्त होऊ शकत नाही, याच्या संदर्भामध्ये वेदा नाही नाही वेदा नाही नाही जळला अंतपारयाचा काळरा राजा बंधविका काळरा राजा बंधविका निराकाराचा काय वर्णन तुम्ही पहा. संताचे अभंग घ्या, श्रुतीचे मंत्र घ्या, गीतेचे श्लोक घ्या. त्या गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये यदा धर्मस्य त्याच्या आसपासचे श्लोक पहा. तुम्हाला सलग कळण एका श्लोकामध्ये काय काय सांगितलं प्रभूने. हा असा तो परमात्मा अमाणसा गोचर येतोय ना, अनिर्वचनीय येऊन त्याचं निर्वचन होऊ शकत नाही, कारण तो प्रत्यक्ष नाही. मग होऊ शकत नाही का, म्हणजे आणखीन एका मार्गाने होऊ शकतं म्हणा. एका मार्गाने होऊ शकतं. आता कोणत्या मार्गाने होऊ शकतं म्हणजे एका मार्गाने म्हणजे काय हरकत नाही. कोणता मार्ग येतो सांगा. पण ते यथार्थ वर्णन नाही. त्या मार्गाने वर्णन होतं पण असं व्यावृत्त करून वर्णन होतं. म्हणजे कसं काय वर्णन म्हणजे असं आहे, ऐका. वनवास रामाला झाला होता का शीतेला झाला होता? रामाला आहे की नाही? रामाला वनवास शीतेला
झालं नव्हता. पण सीता जायला तयार होती. रामाने सांगितलं सीतेला, तू कशाला येते वनामध्ये, कोमलांगी आहे, नाजूक आहे, जंगलामध्ये वाघ असतात, कुत्रे असतात, जंगली असतात, वनामध्ये राक्षस राहतात. पूर्वी जंगलात राक्षस राहायची, हा ना, खरंच ना, पूर्वी जंगलात राहायचे राक्षस. तू कशाला येते? कधी नाही जर करून तुला इथे तर तू माहेरला जात जा जनक राजाकडे, आणि तिकडे नाही करून होतं इकडे येत जा अयोध्येला. मी जाऊन येतो 14 वर्ष, तू राहा. तू कशाला तकलीफ घेते विनाकारण? ती सीताबाई नव्हती, सीता होती फक्त. सीताबाई जर असते ना म्हणले तुम्ही बिनधास्त जा, तुम्ही चिंता नका करू, आम्ही आहे व्यवस्थित. कधी मी तिकडे जात जाईन, कधी इकडे येत जाईन, काही काळजी करू नका, व्यवस्थित सगळं. तुम्ही झाला पण मस्त मला या जाईन तुम्ही. आणि ज्या दिवशी यायचं त्या दिवशी आम्हाला कोण तरी अगोदर पाठवा, आम्ही तुम्हाला घ्यायला येऊन तो तिकडं गावाच्या बाहेर, अयोध्येच्या बाहेर. ती सीता होती, सीता. ते म्हटले असे, मला सद्गती नाही पाहिजे, मला तुम्ही पाहिजे. हे भक्तांचं लक्षण आहे. त्याला सद्गती नकोय, त्याला मोक्ष नकोय, त्याला काय फक्त तो पाहिजे. कोण? आय वॉन्ट ओनली यू, दॅट इज लव, दॅट इज लव, दॅट इज लव. मला तूच कुठल्याही शर्तवर, मला फक्त आणि फक्त तूच पाहिजे. याचं नाव भक्त आहे, याचं नाव प्रेमी. मला बाकीचं काहीच नाही, काही शर्त नाही. हा, तुमच्याकडे जमीन किती आहे, बँक बॅलन्स किती आहे, बिफोर आय लव्ह यू. प्रेम काय? प्रेम मजाक थोडी, प्रेम मजाक नाही. सगळ्यात जगात गंभीर विषय जर कोणता असेल तर प्रेम आहे. सगळ्यात गंभीर, सगळ्यात सूक्ष्म विषय जर कोणता असेल तर प्रेम आहे. करता येत नाही. मोहाला प्रेम म्हणू नका, भाग वेगळे. आईच्या मुलावर प्रेम नसतं, ते मोह असतो तो. पतीचं पत्नी मोह असतो, तो मोह असतो, तो प्रेम नसतं ते. उगं कशाला नाव ठेवून जीवन चालू नका. विकल्प नाही काही. हां, प्रेमाला विकल्प नाही काही, मोहाला विकल्प आहे, बाकी संसाराला विकल्प आहे. प्रेमाला काहीच विकल्प नाही. ज्याला ते निर्विकल्प आहे त्याचं नाव प्रेम आहे. जे होतं पण संपत कधीच नाही त्याचं नाव प्रेम आहे. जे होत असतं पण संपत कधी कुठल्याही तत्वावर संपत नाही त्याचं नाव प्रेम. जे सुरू तर होत आहे लेकिन समाप्त कभी नहीं होता उसका नाम प्यार आहे. आणि खरं सांगू, ते देहावर आणि जगावर होतच नाही. आणखी काय सांगू? तुझी एक खरा समाप्त न होणं त्याची नियती, स्वभाव आहे. मला संपत्ती न धर्म अर्थ काम रुची न चाहू गति निर्वाण जन्म जन्म नती राम पद यहो वरदान आन. और कुछ नाही, सिर्फ तू पाहिजे, फक्त तू. बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही म्हणजे काहीच नाही.
तू पाहिजे ना, सुविधा पाहिजे ना, मोक्ष. आता मोक्ष पद तुच्छ केली या कारणे म्हटल्यावर बाकीचं उरलंच कुठे, बाकीचं काहीच नको असं आहे. मग सीता म्हटली मला तुम्ही पाहिजे, सद्गती नको मला काय, तुम्ही पाहिजे. म्हणजे चल काय, लक्ष्मणचं तेच झालं. लक्ष्मणला म्हणजे तू कशा देतो, दशरथ राजाची तब्येत बरोबर नाही आहे, भरत तिकडं गेलेला आहे मामाच्या घरी, अयोध्येची परिस्थिती खराब आहे, तू इथं राहा, अयोध्ये सांभाळतोपर्यंत असणार बस राजस्थानावर, मी जाऊन येतो 14 वर्ष, तो दशरथ आला मग तू काय करायचं ते कर, पण सध्या सांभाळ असं तसं. तो सुद्धा लक्ष्मण राव नव्हता, तो लक्ष्मण होता. तर मला हे बाकीचं नाव सांगू, जिथं तुम्ही तिथं मी, बाकीचं काहीच नाही. ठीक आहे, ते मनामध्ये बसण्याची, आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजही बसण्याची पद्धत आहे. माणसं इकडच्या बाजूला बसले, महिला इकडच्या बाजूला बसल्या, इकडच्या असं पद्धत आहे. महिला इकडून उभ्या राहिल्या असं नाही ना, एक टाळकरी आणि एक टाळकरी, एक टाळकरी असं मिक्स नाही ना, वेगवेगळं बसण्याची कल्चर आहे ना आमच्याकडं. कारण आमच्याकडं वेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस, हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस, बट कॅरेक्टर लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. या तत्वावर चालणारे आम्ही, आमच्या बरोबर कोण करणार आहे. वेगवेगळे बसलेले असायचे. आता त्या भिलांच्या बायामध्ये सीता जाऊन बसायची आणि राम लक्ष्मण कुठं बसायचे, भिलांच्या माणसात जाऊन बसायचे. ऐका, एवढं चक्कर का मारला मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ते भिलाच्या लोकात जाऊन बसायचे माणसं आणि पुरुष वर्गामध्ये, आणि महिला म्हणजे ही सीता. त्याच्या आता ते सीताचे ते पाय घ्यायचे, ते पाय तपासायचे, पायात काटे वगैरे असायचे, दाताने काटे काढायच्या, आलय बलय घ्यायच्या, आशीर्वाद द्यायच्या, जुग जुग जो तुझा पती ठिकाणी सौभाग्य तुझं कायम राहो. आशीर्वाद कोण द्यायच्या, भिलाच्या स्त्रिया. कोणाला, हो, जगत जनिता सीता, तिला आशीर्वाद द्यायच्या. हीच तर मजा आहे भारतीय संस्कृतीची, हीच तर मजा आहे. आशीर्वाद एकदम नॉर्मल स्त्रिया देतात. कोणाला, एवढ्या मोठ्या. आणि मग त्या सहज विचारतात का ग, आता ज्या दिवशी रामनवमी आहे त्या दिवशी खरं म्हणजे लक्ष्मणनवमी पण आहे. खरं म्हणजे तास तासाचा फरक, काही विशेष फरक नाही. राम ते सारखे दिसलेल्या सारखेचे, वय सारखंच आहे. मग वय सारखं असल्यामुळे परिचय नसल्यामुळे त्या परिचय विचारायच्या, यातला त्या दोघातला तुझा पती कोणता आहे. आता सीता परिचय द्यायची. सीता काय परिचय द्यायची, जो गोरा आहे ना, त्याचे कुरळे कुरळे केस आहे, जो गोरा आहे तो सुमित्रानंदाने, तो माझा दीर आहे. काही कळलं का तुम्हाला. परिचय कोणाचा विचारला, रामाचा. परिचय कुणाला दिला, सीतेचा. परिचय झाला कुणाचा, हा, परिचय झाला कुणाचा, रामाचा. परिचय दिला कोणाचा, लक्ष्मणचा. परिचय विचारला कोणाचा, रामाचा म्हणजे पतीचा. बरोबर परिचय दिला की नाही दिला, त्याचं नाव घेतलं का, त्याचा इशारा तरी केला का, त्याच्याविषयी एक शब्द तरी बोलली का, बोलली कोणाविषयी, लक्ष्मणविषयी. लक्ष्मण कोण आहे, माझा दीर आहे. बस संपलं. बाकीचं तिनं असा थर्ड क्लास परिचय नाही दिला. कसा, तो जो ब्लॅक आहे ना, हा, ही इज माय हजबंड, थर्ड क्लास परिचय. हा, सडक छाप परिचय, भंगार परिचय. कोणता, हा, ही इज माय हजबंड, ब्लॅक अँड ब्लॅक, ब्राऊन अँड ब्राऊन हजबंड. तुम्ही घाल त्याला. हा, असा परिचय नाही. किती सभ्य परिचय दिला, बिलकुल आक्षेप विक्षेप काहीच न करता, संकेत सुद्धा न करता परिचय. असं परमेश्वराचं वर्णन होतं. म्हणजे असं वर्णन करणार तुम्ही काल्या दिवशी, असं वर्णन करा काल्या दिवशी नाही करू शकत. असं वर्णन काल्या दिवशी तुम्ही, काल्या दिवशी हे वर्णन वेदांतामध्ये चालतं, हे वर्णन शास्त्रामध्ये चालतं. नकारात्मक जे वर्णन आहे, नेती 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 हे जे सांगितलं ना, ते शास्त्रामध्ये चालतं. इथं नेती नेती नाही, इथं इति इति बोला विठाला. पाहिल्याशिवाय, ऐकल्याशिवाय, स्पर्श केल्याशिवाय त्याचं वर्णन कसं कर. वर्णन करायला काहीतरी हत्यार पाहिजे की नाही पाहिजे. वर्णन कसं करणार त्याचं, म्हणजे आता काय करावं त्याचं वर्णन करण्याकरता एक लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा आपल्याला त्याला बघा, एक काय गोष्ट आहे माहिती आहे का, त्याचं वर्णन जर करायचं तर एक तर आपल्याला त्याला बघावं तरी लागेल. बघावं लागेल की नाही, बघावं लागेल ना. त्याला अनुभव तर घ्यावा, बघावं, बघून अनुभव आहे ना, अनुभव घ्यावा लागेल. बरोबर आहे, अनुभव घ्यावा लागेल. मग काय होतं माहिती आहे का, एक तर आपण त्याच्याकडे जायला पाहिजे, नाही त्याने तरी आपल्याकडं यायला पाहिजे. काय म्हटलं मी, आपण जर त्याच्याकडे जायला पाहिजे, नाही त्याने तरी आपल्याकडे यायला पाहिजे. असे हात करून सांगतोय मी, मग थोडंफार कळा म्हणून. तर मी हे सांगतोय
आपण त्याच्याकडे जाणं सोपं तर त्याने आपल्याकडे, कारण पाहावं तर लागणारच, वर्णन करायचं ना, आता त्या चरित्राचं गान करायचं ना, मग त्याला पाहावं लागणार आहे. मग त्यांना आपल्याकडे येणं सोपं की आपण त्याच्याकडे जाणं सोपं? बोला लवकर. हां, त्यानं आपल्याकडे येणं, हां बरोबर आहे उत्तर. का आपण जाणं सोपं? ठीक आहे, आपण जाणं थोडं अवघड आहे. कारण परमात्मा हा साधन साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. तो साधन साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. हरिपाठाने तो प्राप्त नसतो, तो गाथा भजनाने प्राप्त नसतो, तो कीर्तनाने प्राप्त नसतो, तो वाऱ्याने प्राप्त नसतो, तो तपाने प्राप्त नसतो, तो होम हवन यज्ञाने प्राप्त नसतो. तो कशाने प्राप्त? येमे वैश्य वृणते तेन लभ्य श्रुती. वेद काय सांगतो? मला कशानेच प्राप्त होत नाही, कशानेच प्राप्त होत नाही. त्याला जेव्हा वाटतं ना याला आपण प्राप्त व्हावा, तेव्हा तो होतो. हा, त्याच्या लायकीचं तर व्हा, त्याच्या लायकीचं तर व्हा. अरे मुलगी जरी करायची असली एखादी तर तिचं थोडंफार तर लायकीचं पाहिजे की नाही? काही इंजिनिअरिंग तो रूम न्या, जमल का? नाही, काहीतरी लायकी थोडी तरी पाहिजे की नाही? थोडी तरी पाहिजे, कुठेतरी बजेटमध्ये बसलं पाहिजे की नाही? त्याचं थोडं तरी लायकीचं व्हावं की नाही? त्याला कोण आवडतो? जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्थची तू होय आता. निसंगाचा सांगा तू, तो सोबती आहे, सांगाते आहे, पण कोणाचा? जो निसंग झाला त्यांचा, त्यांचा सोबती. आता आणखीन एक उदाहरण देतो. आणि आता समजा उदाहरणार्थ मोदी साहेब आहेत, मोदी साहेब आहेत का? मोदी साहेब भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत, ठीक आहे, बरोबर. त्यांचं आपल्याला कानाचं, नाकाचं, कपाळाचं, असं चेहऱ्याचं, बॉडीचं स्केच काढायचं आहे किंवा चित्र काढायचं आहे. तर आणि प्रत्यक्ष जिवंत असा पुतळा काढायचा त्यांचा, आपलं काढायचं आहे. तर आपल्याला तरी त्यांच्याकडे जावं लागेल, नाही त्यांना तरी यावं लागेल, बरोबर आहे की नाही? दोन्हीतून एक झाल्याशिवाय होणार नाही. मग आता आपण जाणं सोपं की त्यांनी येणं सोपं? आपल्याला भेटणं सोपं? आपण भेटणं सोपं, त्यांनी भेटणं सोपं? हां, त्यांनी आपल्याला भेटणं सोपं आहे. काम खूप आहे, पसारा खूप आहे, पण त्यांनी आपल्याला भेटणं सोपं. आपण जर ठरवलं त्यांना भेटू, कशाने? 1 कोटीने भेटणार, 10 कोटीने भेटणार. आमदार खासदार सुद्धा थरथर कापतात जर बोलवलं ना, असं सांगितलं ना, कोणाला समजा दानवे तुम्हाला बोलवलं तर ते सुद्धा कशाला बोललं असेल काय माहिती. आता असं आहे, तुम्ही ते बाकी द्या सोडून, अलग लक्षात तुमच्या. हां, ते बरोबर आहे, तेवढं वजन तयार करावं लागतं, तसं नाही ते, असं नियम येतो. तर म्हणजे काय म्हणतो मी, आपण भेटणं अति कठीण आहे, कधी भेटवेल ते सांगता येत नाही. आणि कुठलाही मोठेपणा घेऊन गेलो तरी भेट होऊ शकत नाही, बरोबर आहे. हां, आता गेलो, नम्र होऊन जरी गेलो, जरी साधन जरी होऊन गेलो तरी सुद्धा वेळेच्या अभावी आपण 2 महिने 3 महिने अशी आपल्याला परवानगी भेटू शकते. पण त्यांनी जर ठरवलं की आपल्याला भेटायचं आहे तर मला वाटतं जास्तीत जास्त 2 तासामध्ये विमानाने चिकलठाण, आणि चिकलठाणून कुठे गेले ते किसनराव ठुबे 0 मिनिटात भेटू शकता की भेटू शकता. तसं त्यांनी जर ठरवलं की यांना भेटायचं ते एकदम सोपं. आपण जर ठरवलं हरिपाठाने भेटू, भागवताने भेटू, कीर्तनाने भेटू, ध्यानाने भेटू, नाही भेटू शकत. का नाही भेटू शकत? कारण स्वतंत्र शक्ती, स्वतंत्र सत्ता आहे, सुप्रीम सत्ता आहे, त्याच्यापुढे कुठलीच सत्ता चालत नाही, एवढी मोठी सत्ता आहे. आणि त्या सत्तेने जर आपल्याला विचार केला की आपल्याला भेटावं हे सोपं आहे. आणि म्हणून गोकुळामध्ये काय झालं? हेच झालं. गोकुळामध्ये गोपाळांकरता, गोपिकांकरता परमेश्वराला असं वाटलं यांना भेटावं, यांना भेटावं. आणि यांना भेटावं यासाठी परमात्मा निर्गुण अवस्थेमध्ये होता, निराकार अवस्थेमध्ये होता. त्याला असं वाटलं की आपल्याला स्पर्श नाही करू शकत, पाहू शकत नाही, मग चला आपण आता गुणवान होऊन जाऊ, रूपवान होऊन जाऊ, संबंधी नाही पण संबंधी होऊन जाऊ, क्रियावान नाही पण क्रियावान होऊन जाऊ, अशा अवस्थेला जाऊ. आणि अशा अवस्थेमध्ये आला आणि चरित्राचा विषय झाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. चरित्र केले नारायण,
ए दशे आता काय हरकत आहे? ए दशे आता काय हरकत आहे? या दशेला आले आता काय? पहिले दशाला नव्हते, करू शकत नाही म्हणून चरित्र गाऊ शकत नाही. आले ना दशेला, आता गाऊ शकता ना? म्हणजे हो गाऊ शकता. मग म्हणजे कुठे आले दशेला? म्हणले गोकुळामध्ये. चैत्र ते उच्चारावे गोकुळामध्ये. तिथंच गाऊन आले, इकडे का नाही आले? इकडे महाराष्ट्रात यायचं असतं, तामिळनाडूमध्ये यायचं असतं, कर्नाटकमध्ये यायचं असतं, केरळमध्ये यायचं असतं. तिथेच का आले? ते स्थान का निवडलं? ती जागा कशी काय आवडली? त्या जागेमध्ये काय विशेषता आहे? तर म्हटलं त्या जागेमध्ये विशेषता आहे की तिथं त्यांचे प्रेमीजन होते म्हणून एखाद्या निराकाराला साकार करण्याकरता किती कष्ट घ्यावं लागत असं तो काही अंदाज आहे का त्याचा? साधारण जर आपण पाहिलं दुधामध्ये तूप असतं की नाही असतं? तूप असतं की नसतं? दुधात तूप असतं की नसतं? गावरान दुधामध्ये तयार केलेलं नाही दुधात तूप असतं ना. हा, दुधातलं तूप बाहेर काढण्याकरता किती कष्ट घ्यावं लागतात नाही ना. पहिले दूध तापावं लागतं, पहिले दूध काढावं लागतं, मग दूध तापावं लागतं, मग थंड होऊ द्यावं लागतं, मग त्याच्यावर सायवर येऊ द्यावं लागते, मग त्याला आंबट करावं लागतं, मग आंबट केलं पुढं 1-2 दिवस ठेवावं लागतं, मग पुन्हा त्याला त्यात गरम पाणी टाकावं लागतं, पुन्हा त्याला असं हलवावं लागतं, पुन्हा हलवून मग त्याच्यात ते ताक वेगळं होतं आणि ते दही वेगळं होतं, ते लोणी वेगळं होतं, त्याला पुन्हा तापावं लागतं आणि पुन्हा तापलं का मग काय होतं? तूप. म्हणजे जगात तुपातल्या दुधातल्या तुपाचं दर्शन होण्याकरता एवढी तापातापीने एवढं आंबट होणं, जगात व्यापक परमात्म्याला साकार करण्याकरता काही तर आंबट व्हावं लागत असेल की नाही? काहीतरी असेल की नाही? म्हणून म्हणतात गोकुळामध्ये प्रगट झाला. त्याचं कारण आहे मोठे भावार्थाचे बळ. प्रेमाचं काय माहिती का? मातीमध्ये विटा आहेत, कुंभार पाहिजे. सोन्याच्या लढीमध्ये अलंकार आहेत, सोनार पाहिजे. कापसामध्ये कपडे आहेत, शिंपी पाहिजे. गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये चपात्या आहेत का नाही? चपात्या काढण्याकरता गृहिणी पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर जगामध्ये परमात्मा आहे, पण प्रगट होण्याकरता प्रेम पाहिजे. म्हणून तो बाकीच्या कसल्याही साधनाने तो प्रगट होत नाही, प्रेमाने प्रगट होतो, लेकिन बाकी साधन नाही. आणि म्हणून तिथं परमात्मा प्रगट झाले गोकुळामध्ये. कशामुळे? मोठे भावार्थाचे बळ, प्रेमाचं बळ होतं म्हणून प्रगट झाले. हरिव्याप सर्वत्र समाना प्रेमाचं प्रगट वैमय जाना. राम चौपायचे ना, हरिव्यापक सर्वत्र समाना हरिव्यापक
हे प्रकट होई मैं प्रकट होई मैं जाना. ही चौपाई भगवान शंकर म्हणतात. हो, सर्व देवांना की सगळीकडेच येतो. प्रेम फक्त असू द्या, तो प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. शरदला जायची गरज नाही आणि म्हणून तो प्रगट होतो, प्रेमाने प्रगट होतो. घोर प्रेमाचा भुकेला, घोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, घोर प्रेमाचा 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 भुकेला, पुष्काळ तयाला, हाती पुष्काळ तयाला, घोर प्रेमाचा भुकेला, घोर प्रेमाचा भुकेला, पुष्काळ तयाला, हाती पुष्काळ कोणता प्रेमाचा प्रगट झाला. आणि मग वंदनाचा विषय झाला, जातीमध्ये आला, गुणामध्ये आला, क्रियामध्ये आला, संबंधामध्ये आला, म्हणून वर्णाचा विषय झाला. चाक्षुष प्रत्यक्ष नव्हता झाला, रासन प्रत्यक्ष नव्हता झाला, नेत्र प्रत्यक्ष नव्हता झाला, ग्रहण प्रत्यक्ष नव्हता झाला, प्रत्यक्ष झाला. मग वर्णाचा विषय प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय झाला. अप्रमेय प्रमेय झाला. इदम अहम झाला, इदम अहम इदम झाला. क्षेत्रज्ञ क्षेत्र झाला. दूरचा जवळ आला, आहे का नाही. अज्ञानाचा ज्ञान संपन्नतेवर आला. आता विषय चरित्र करायला म्हणजे कोणत्या दशेमध्ये, तुकाराम महाराज या अभंगातून. चल थोडंसं विषय मोकळा करू. तुकाराम महाराज या अभंगातून भगवान कृष्णाचं वय सांगतात, परंतु ते वय सांगताना ते वय संख्येमध्ये न सांगता दशेमध्ये सांगतायत. ये दशे चरित्र केले नारायणे, या दशेला असताना चरित्र केलं म्हणजे कोणत्या कोणत्या, रांगता गोधने राखिता. आता हे वय सांगतात, परंतु ते वय सांगताना वय संख्येमध्ये न सांगता अवस्थेमध्ये सांगतात. म्हणजे असं का करतात, त्याचं कारण एवढंच आहे. प्राचीन लोकांना, जुन्या लोकांना, 400 वर्षापूर्वीच्या लोकांना वय संख्येत कळत नव्हतं, पण अवस्थेमध्ये कळत होतं. म्हणजे हे कसं काय, म्हणजे हे असं एखाद्या जुन्या आजीबाईला जाऊन विचारा, आजीबाई तुमचं वय किती? ती म्हणजे माझं वय तर काही माहित नाही, पण पोळ्याच्या दिवशी तुझी झाले होते. माझं वय तर काय सांगते, म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी झाले होते. पोळा होता त्या पोळा, त्याच्या दुसऱ्या दिवशी झाले होते. खूप बैलांची ते गडबड होती, सगळी माझी ते गडबड त्याच्यामध्ये झाली आणखी पोळ्याची. नाही तर मग दिवाळीच्या आधी दिवशी झाले होते. आता कोणती दिवाळी तपासा. नाही तर मग पलीकडच्या गेले तर बाब्या नाही बाब्या, हा ते बाबा एक दिवस अगोदर झाला आणि दुसऱ्या दिवशी झाले होते. या वय काढा. आता हे वयची काढण्याची पद्धत असते का अशी, काही वय सापडत नाही. आता संख्या नाही समजत, पूर्वीच्या लोकांना संख्या समजत नव्हती. ते असे 49 नव्हते म्हणत, हा 1 कमी 50. जुने लोक पाहतो मी, एकदम जुने लोक आहेत ना, शिकलेले नव्हते पण पक्के होते. कसे 55 नव्हते म्हणत, 50 आणि 5, 45 नाही 40 आणि 5, नाही तर मग 5 कमी 50 असं ते म्हणते. 1 ओन 50, 1 ओन 1 उणे 50, 1 कमी 50, हा 49. आज संख्या कळत नव्हती, संख्या कळत नव्हती, पण अवस्था कंप्लीट कळत होती. अवस्था मात्र कळत होती. काय, मुलगा किती वर्षाचा असल्यावर रांगतो?
आता रांगलेले असतं ना तुम्ही कधी कधी आता हे काही आवड नसतो नाही का शास्त्रात विचारतोय किती वर्षाचा मुलगा रांगतो देवी 16 वर्षाचा बर एकदम भारी एकदम खास पावणे 10 महिन्याचा 2-2.5 वर्ष दिगंबर होऊन 2-2.5 वर्ष काय अभ्यास संघर्ष न करता 16 वर्ष पावणे 10 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष 9 ते 10 महिने काय अभ्यास आहे 9 ते 10 महिने बाबा खाली काही बरं सगळ्या किती बारीक लक्ष ठेवलं वाटतं पट्ट्यावर काय माहितीये का खरं सांगता काय याचं कारण सांगतो आपल्याला आता खरं म्हणजे सांगता यायला पाहिजे होतं बरं आणि करेक्ट सांगता यायला पाहिजे होतं याची अपेक्षा होती मला की इकडे जाऊ दे इकडं नसून दिवेला तुम्ही पण तिकडे दिवे नीट लागत असेल मला वाटलं होतं काय माहितीये का आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय होऊ राहिलं याच्या सुद्धा घेणं नाही आपल्याला जगू राहिलो एक दिवस मरायला जाणारच सगळं काय घेणंच नाही काय होऊ राहिलं काय नाही होऊ राहिलं काय होतंय काय नाही होतंय पाहुणे आले चहा पाणी करायचा जेवण करायचं वाटी लावायचे पाहुणे पाहिलं लग्न करायचं लग्नाला एक मुलं पैदा करायचे झाले पैदा शाळेत त्यांना पाठवायचं त्याने घर बांधलं त्यांनी लग्न करायचं आणि कोपऱ्यात बसायचं जायचं एवढंच काम आपल्याला हे जबाबदार काही नाहीच आहे हे घेणंच नाही आपल्याला एक दिवस चाललाय वाया काही घेणं नाही आपल्याला काही घेणं नाही आपल्याला एक क्षण निघून चालला काही घेणं नाही आपल्याला बस असेच आहे आपण आता ज्याला आपल्या घरचं माहीत नाही लेकरू किती वर्षाचं रांगतं किती महिन्याचं रांगतं आता काय करा हा या कोणता दिवे लावणार आहे आता हा काय करा बरं महिला तर लक्ष द्यायला पाहिजे त्या सुद्धा म्हणतात 16 वर्षाचं काय म्हणलं काय माहितीये का आहे का जास्त तेज तरार जर मुलगा असेल प्रवृत्ती जर तेज असेल प्रकृतीची तेज असेल जास्त चंचल असेल तर जास्तीत जास्त मुलगा हा चंचल असेल तर 6-6.5 महिन्यामध्ये रांगायला लागतो आणि जड प्रवृत्तीचं जर असेल थोडा जड असेल तर तो कमीत कमी आईवडील थोडे जड असतील थोडं जड असेल तर मुलगा जास्तीत जास्त 9 महिन्याच्या काळामध्ये रांगायला लागतो हां एखादी बाई जर म्हटली की माझा 30 वर्षाचा मुलगा रांगतो तर त्याला रांगणं म्हणत नसतात त्याला पांगळ झाला असं म्हणत असतात त्याचप्रमाणे रांगता गोधन त्याचप्रमाणे गाई राखण्याचं सुद्धा एक वय असतं जी गाई राखण्याचं पण एक वय असतं कोणत्याही वयामध्ये गाई राखत नसतात हां समजून घ्या जरा मला काय म्हणतोय मी कोणत्याही वयामध्ये गाई राखत नसतात त्याचं पण एक वय असतं काय असतं जास्त म्हातारा झाल्यावर गाई कुठेच जात नाही आणि जास्त लहानपणी पण गाई कुठेच जात नाही हां ह्या गाईला जसं कळायला लागतं तेव्हाच गाईला वळावं लागतं हां काय म्हटलं मी जसं गाईला कळायला लागतं तेव्हाच गाईला वळावं लागतं ह्या गाई तशाच पुढे पुढे जर जात राहिल्या तर मग जेलमध्ये जातात मार खातात भरपूर काही होतं मग ह्या इंद्रिय रूपी ज्या गाई आहेत ना या विषयाच्या वनामध्ये दूरपर्यंत नाही जायला पाहिजे शेतकऱ्यामध्ये एक म्हण म्हटलेली तुमच्या लक्षात आली असेल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक म्हण आहे रानचा वारा आणि खोट्यावरचा भारा एखाद्या गाईला खोट्यावर किती जरी खाऊ घातलं तरी ती दुरुस्त सुधरत नाही ती प्रकृती चांगली नाही होत तिची खोट्यावर किती काही खाऊ घाला तिला थोडं सोडावं लागतं थोडं सोडावं लागतं जास्त नाही थोडं सोडावं लागतं थोडं सोडा थोडं बांधून ठेवा आपले जे इंद्रिय आहे ना यांना लगेच मोकळे पण नका सोडू आणि लगेच बांधून पण नका ठेवू बांधून जर ठेवले तर खराब होऊन जातील
आणि लगेच सोडले तर फालतू होतील, टुकार होतील, असं येते. हा, आता याला वळण केव्हा लावायचं? मग इंद्रिय आपल्या जागेवर राहिले पाहिजे. वळण लावायचं वय असतं, कोणत्या वयात नाही झालं तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला काय सांगून उपयोग वैराग्यवान असावा म्हणून? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला वैराग्य शिकवायचं का? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला वैराग्य शिकवायचं का? माणसाने बाईपासून दूर राहावा 80 वर्षात. काय झक मारायला दूर राहावा, काय जवळ राहावा, काय दूर राहावा, काय संबंध आला? विषयापासून दूर राहावा. एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सांगावा, काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग आहे का? व्रथा विनाकारण येते. त्याप्रमाणे ज्या गायी जास्त वृद्ध जर झाल्या तर कुठेच जात नाही, आणि जास्त लहानपणी सुद्धा कुठेच जात नाही. या जेव्हा सुरुवात होते कळायला तेव्हा काही पाहिजे वळायला. म्हणून तर म्हणतात चला वळू गाई, वैसो जेऊ एके ठाई. म्हणून अशा प्रकारे गायी वळत असतात. भगवान परमेश्वराने 2 ठिकाणी चरित्र केलं. गोकुळामध्ये एक केलं आणि वनामध्ये एक केलं. रानात पण केलं आणि गोकुळामध्ये पण केलं. आपल्याला कुठलं चरित्र अपेक्षित आहे? दापडतो सांगा. एक चरित्र कुठलंही सांगणार, वनातलं किंवा गावातलं, गोकुळातलं किंवा वनातलं, एकच चरित्र मी सांगतो आणि समाप्त करतो. कुठलं चरित्र तुम्हाला अपेक्षित ते मला तुम्ही सांगा, पटकन सांगा, जास्त लवकर सांगा. हां, गावातलं. हां, गावातलं तरी सांगतो. लहानच्या हळूहळू मोठे झाले, रांगायला लागले, पळायला लागले, चालायला लागले आणि सगळे सवंगडी जमा केले. मित्रमंडळी जमा झाली. मित्रमंडळी जमा घेऊन सगळ्याला घेऊन रेल्वे स्टेशनला गेले. बरोबर ना? नाही का? कुठे गेले? हां, यमुनेच्या किनाऱ्यावर गेले. यमुनेच्या किनाऱ्यावर गेले. आता यमुनेच्या किनाऱ्यावर गेले ते त्यांनी बैठक वगैरे भरली, सगळ्यात समजून सांगितलं, बैठक घेतली आणि सगळ्यात सांगितलं की आपण असं करू, आपण आतापासून तुम्ही असे बारीक का झाले पहिले हे विचारलं. म्हणजे तुमचे तोंड का सुकले असं पहिलं विचारलं. म्हणजे तुमचे तोंडे का सुकलेले, काय कमी पडलं बा तुम्हाला? मोबाईल नाही भेटला का? घर नाही भेटलं का? सून नाही भेटले का? बायको वसवस करते का? तुमचं तोंड का सुकले असं विचारलं. कोणी? कृष्णाने. कोणाला? गोपाळांना विचारलं. तुमच्या तोंडाला काय झालं? तुमच्या शहरात घर नाही का तुमचं? किराणा राहतात काय? नाही, तोंड का सुकले तुमचे? सून बरोबर नाही भेटली का? मुलगा बरोबर नाही भेटला? म्हणजे आणि मग प्रॉब्लेम असा मावा पडल्यासारखे तोंड कसे काय झाले? सुकले कसे काय तुम्ही? काय प्रॉब्लेम झाला? मस्त आहे एकदम. काय म्हटलंय मी तुम्हाला? झालं काय नेमकं असं कोणी विचारलं? त्यांनी सांगितलं आता काय करा, मला खायला भेटत नाहीये. म्हणजे खायला काय भेटत नाहीये? म्हणजे खायला देतच नाही आम्हाला. म्हणजे काय भेटत नाही? म्हणजे देतात नाही, देत असं नाही. जिवंत आहोत त्याचा अर्थ खायला भेटतच ना, थोडंफार भेटतं, पण असं पूर्ण इच्छा तृप्त होईपर्यंत खायलाच भेटत नाही. पूर्ण सांगितलं. म्हणजे असं काय देत होतं? काय काय खाता तुम्ही? म्हणजे आता आम्ही गोळी यांची आम्ही काय करतो? ताक पिणे. काय खातो? ताक आम्ही खातो. म्हणले बरोबर आहे. मग तुमच्या अवस्था अशी नाही होणार तर काय होणार? आता ताक खाल्ल्यावर तुम्ही सुधारणार कसे काय? काय नियम आहे? एका मडक्यामध्ये 2 वस्तू तयार होतात. ऐका, एका मडक्यात किती वस्तू तयार होतात? 2. कोणत्या कोणत्या? मडक्यात बाहेर म्हणते 2 वस्तू होतात. कोणत्या कोणत्या? दही पण होतं, ताक पण होतं का? वा वा, सांगा. असं उत्तर द्यायचं. एका मडक्यात 2 वस्तू तयार होतात. कोणत्या वस्तू तयार होतात? सुधरून बोला. हा, लोणी आणि दही, ताक. अरे ताक होईल तरच तर लोणी होईल ना. दही म्हणून लोणी होईल. दही आणि लोणी कसा काय एकाकडे राहतील? हा, दही आणि ताक आणि लोणी एका मडक्यात तयार होतात. ताक आणि लोणी, एक ताक आणि एक लोणी. म्हणजे एकाला म्हणायचं सार आणि एकाला म्हणायचं आसार. एकाला म्हणायचं सार आणि एकाला म्हणायचं आसार. एक सार आहे, एक आसार आहे. म्हटलं अरे अरे असं कसं काय? म्हणजे ज्याने पोट भरतं तृप्त होतं त्याला म्हणायचं सार, ज्याने पोट रिकामं होतं त्याला म्हणायचं आसार. आता मला सांगा, ताकाने पोट रिकामं होतं का लोण्याने रिकामं होतं? हे तर कळतं का नाही कळतं? ताक घेतात की लोक, काही खाल्ल्यावर लोक ताक घेतात, काही खाल्ल्यावर लोक ताक घेतात, काही खाल्ल्यावर लोक ताक घेतात. ताक पोट रिकामं करतं जी. ताका सवय पोट रिकामं करणं. ताकाने किती ताक प्या पोट रिकामं होतं. काही खा पोट रिकामं. हां, तसं रिकामं किती घाला याच्यामध्ये तर रिकामच.
तरी का भरतच नाही ना. पहा आता काय भरत नाही याचा जर ताक विधान तुम्ही. संसार ताक आहे. संसार काय फलक तो संसार बस म्हणले का? बस झालं असं म्हणले का? बस आपलं का म्हणले कधी असं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. मुलं भेटले बस नाही म्हटले. सुना भेटल्या बस नाही म्हटले. नातू भेटले बस नाही म्हटले. पैशाच्या बाबतीत तर बस कधीच नाही म्हटले. याचा अर्थ त्याच्यात पोट भरण्याची ताकदच नाही. याचा हाच अर्थ होतो करोडपती अरबपती खरबपती जेवढे पती ना तेवढे झालं तिकडचं. यावरून तुम्ही येऊ शकस काय? ठीक आहे. काय म्हणतो मी याचा स्पष्ट अर्थ होतो. स्पष्ट अर्थ तर लाख रुपये देऊन 10 लाख देऊन 20 लाख देऊन 1 करोड देऊन जर समाधान होत नाही तर मग तुमचं समाधान अख्खा भारत जरी तुमच्या नावावर केला तर तुम्ही पुन्हा पाकिस्तानकडे पाहिल्याशिवाय पाकिस्तान तुम्ही अफगाणिस्तान जरी तुमच्या नावावर केलं तर तुम्ही म्हणशाल इराण घ्यायला काहीच हरकत नाही. आता इराण जरी घेतलं तरी पुढे पुढे चालत राहायला मलेशिया वगैरे सगळे तुम्ही क्रांत करायला बसले. पण एवढे प्रांत करून सुद्धा शांत नाही होणार. शांत नाही. मग शांत कशाने? सार जरा जरी भेटलं तरी मनुष्य शांत होतो. आसार किती काही भेटलं तरी भेटू शकत नाही. तुम्हाला काय भेटतं म्हणले असार. म्हणजे सार पाहिजे म्हणले यास. म्हणजे चलो मेरे पिछे माझ्या मागे या तेव्हा सार भेटल. संसारात जर मागे गेले असार भेटल आणि याच्या मागे जर गेले तर सार भेटल. हा नियम आहे. आता ज्याची त्याची प्रवृत्ती ज्याची त्याची कोणाला लोकाचार पाहिजे कोणाला संपत्ती पाहिजे कोणाला काही पाहिजे. पण खरंच खरोखर शपथ ज्याला शांती पाहिजे त्याने इकडे या. त्याला समाधान पाहिजे. आणि 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 कुंभात आलेल्या देशाच्या लोकांनी हे सिद्ध केलं कि हमारे पास कुछ नहीं जो है वो तुम्हारे भारत के पास है. हम आते हैं तुम्हारे पास. सेलिब्रिटी असो किंवा मोठे मोठे उद्योगपती असो सगळे कुंभामध्ये नाले. आणि अहिंदू जे होते बाहेरचे जे होते त्यांनी सुद्धा स्वीकृती दिली. खरंच काहीतरी असं वाटलं काहीतरी कसक होती ती निघून गेली असं भारतीय संस्कृती. चला पण माझ्या मागे यावं लागेल. आणि मग चोऱ्या मारा करायला सुरुवात केली. एक गोपिका अटकून घेऊ आपण. एक गोपिका म्हणे माझ्या घरी कसं येत नाही काय करायला वगैरे. तर म्हणले येईल तुझ्या घरी सुद्धा येईल. तिला भेटलो तो ती त्याला भेटली. म्हणजे माझ्या घरी तू येऊन दाखव बघतो तर मी तुझ्याच घरी येणार मी आता उद्या. तो सावध राहा कधी पण. आणि मग ते काय झालं तिनं ते उंच लावून ठेवलं. ते डेरा बोलता उंच लावून ठेवला. काय माहिती का गोपिका उंचच खूप आहे. खूप उंच आहे गोपिका. खरं सांगू इतक्या उंच आहे. भक्तिशास्त्रामध्ये गोपिकापेक्षा उंच दुसरं कोणी नाही. एवढं त्या उंच आहे. आणि त्यांनी
तिने म्हणतं वरती वशिष्ठापेक्षा उंच आहे, व्यासापेक्षा उंच आहे, नारदापेक्षा उंच आहे. आता समजून सांगत वेळ नाही का, पण उंच आहे. मुडकं बांधतोय सर रात्री. आता काय झालं, सगळं पेंद्या सुद्धा मग वाकड्या पोकड्या थोडं भरं कल्याशी सुद्धा हे सगळे दरवाजाजवळ गेले. दरवाजा बांधलं बंद. तर म्हणजे दरवाजा आतून बंद आहे रे. म्हणजे आत जायचं आहे. म्हणले हो. म्हणजे आत जायचं असेल तर डोळे बंद करा. काय म्हटलं मी, आत जायचं असेल तर डोळे बंद करा, कारण ओपन डोळे तुम्ही आत जाऊ शकत नाही, म्हणून डोळे बंद करा. म्हणजे चला डोळे बंद करू, म्हणून सगळ्यांनी डोळे बंद केले आणि सगळे आतमध्ये गेले. याला सगळ्या चाव्या माहिती आहे की नाही, सगळ्या कुलपा सगळ्या चाव्या हात निर्माण करतो. मध्ये गेले आणि मग त्यांनी शिंक पाहिलं. शिंक फार उंच होतं, काठी टेकत नव्हती, शिंक लागत नव्हती, खडे पाहिले फार उंच होतं. लहानसे एक कंदील जळत होता, उजाड सगळ्यात मध्ये दरवाजा बंद होता, मोठा हॉल होता तो, आणि उंच लावून ठेवलं होतं. शिंक आता काढायचं कसं दही, आणि खूप भारी भारी वास येत होता. म्हटलं काय करावं, तर मग यांनी काय केलं, 8 जण असे उभे राहिले. 8 जण असे खाली उभे राहिले. त्या 8 जणांवर ऐका, 4 जण उभे राहिले. त्या 4 जणांवर मग 2 जण झाले. ऐका, खाली 8, वर 4 आणि वर 2, आणि दोघांच्या वर भगवान कृष्ण चढले. द्वैताच्या वर गेल्याशिवाय काला भेटत नसतो. समजत असेल तर समजून घ्या, काही काही गोष्टी सोडून द्या. द्वैत जोपर्यंत आहे, भेद जोपर्यंत आहे, तोपर्यंत काला भेटत नसतो. म्हणून द्वैताच्या वर गेले. तिघांचे मी वरी, तिघांची मी वरी काय, सत्वरजतम, त्याच्या वर गेल्याशिवाय काला भेटत नसतो. इथं मी सांगितलं द्वैताच्या वर. मग भगवान कृष्ण वरती गेले, तरी मडक्याजवळ पोहोचले. बरोबर ती उतरंड अशी लागली होती. आता मध्ये कडं होतं, शिंक्याला खालनं असं छिद्र पाडलं. छिद्र पाडल्याबरोबर आतलं जे दही आहे ना, त्याची खूप इच्छा होती, मला याने एक घोट तरी प्यावा अशी दह्याची इच्छा होती. तर चिन्मयी सृष्टी इथे. आणि मग दह्याची जोरदार धार, जशी मोठीचं आपण पाणी भरतो ना असं घरामध्ये वगैरे, तशी धार खाली यायला लागली. यांनी पटकन ओंजळ केली. ओंजळ केली, हा कृष्ण दही प्यायला लागले. आता कृष्ण दही प्यायला लागल्याबरोबर कोपर किती झाले, 2 कोपर किती झाले, 2. खाली किती जण उभे होते, 2. म्हणजे बरोबर दोघांच्याकडे दोन्ही कोपऱ्यात दोघांच्या हातामध्ये धारा यायला लागल्या. दोघं प्यायला लागले. दोघांच्या इतकं फास्ट येत होतं, दोघांच्या उंजळी भरल्या आणि दही कोसंडून व्हायला लागलं. खाली किती जण होते, 4. म्हणजे 4 कोपऱ्याचे 4 कोपरं झाले, दोघांचे 4 कोपरं. मग 2 जण, ते 4 जण प्यायला लागले आणि चौघांच्या उंजळी भरून दही खाली 8 धारण व्हायला लागले. खाली किती जण, चौघांचे कोपरं किती झाले, 8. आणि खाली किती जण होते, 8. म्हणजे सिस्टीम बरोबर आहे की नाही, वर जा पण खाली येऊ द्या. सिस्टीम खास आहे की नाही, वरती जा, वरती खालच्या आधारावर तुम्ही वरती आहे की नाही, त्याच्यामुळे तुम्ही वर जा, खूप खा पण खाली पण येऊ द्या. जेवढं खायचं तेवढं खा, पण खाली पण येऊ द्या. भगवान कृष्णाने सामाजिक शास्त्र सांगितलं की असं माणसाने वर जावं. आता नियम कसा आहे माहिती आहे का, नियम असा आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी, असा नियम. खरंच माणसाने इमानदारीने राहावं. प्रामाणिकपणा कुठेच हटत नसतो. सत्य हे सूर्यासारखं स्वच्छ असतं. म्हणून ज्याची खावी पोळी त्याचीच वाजावी टाळी. निवडणुकीमध्ये गाडीत त्याकाच्या प्रचार दुसऱ्याचा, बटन तिसऱ्याचा, असे रिकामी कामं करू नये. यानं माणूस सगळ्यातून उतरून जातो. म्हणून माणसांची आता यानं पोट भरले, सगळ्या जणांचे 4 आणि 8 आणि 4 12 आणि 13 14 जणांचे पोट भरले. पोट भरल्याबरोबर यांनी काय केलं, आरोळी दिली. कोणती आरोळी दिली, बोले वृंदावन बिहारी, त्याच्या नावाने आरोळी दिली. आरोळी दिल्याबरोबर जे झोपल्या होत्या ना त्या उठल्या. हो, आवाज केला त्या उठल्या. आणि तिने काय केलं, मला जवळला कंदील घेतला आणि काठी घेऊन आली बाहेर यांना पकडण्यासाठी. पण यांनी पाहिलं, ती आली काठी घेऊन, हे सगळे उतरली आणि सगळे पळून गेले. म्हणजे काय माहिती आहे का, हे कार्यकर्ते असेच असतात, हे कधी पण पळून जाऊ शकतात. हे कार्यकर्ते कोणाचेच त्यांची सत्ता, त्यांचे कार्यकर्ते, असा नियम असतो. हा कधी कधी काय होतं, आपला नेता जेलमध्ये जातो, कार्यकर्ते मोकळे फिरतात, जेलमध्ये असं असतं. हे गेले बाहेर. कृष्ण टकले शिंक्याला. चंद्रावतीने पाहिलं, तिला खूप मजा वाटलेला आहे. तिने कंदिलाची वात वरती केली, हातामध्ये काठी आहे, हातामध्ये कंदील आहे, आणि वर पाहते भगवान कृष्ण लटकले शिंक्याला. शिंक असं हलतंय, दही अंगावून खाली पडतंय, तोंड आमचं केलं. भगवान नाटक करायला लागले, तोंड खूप उतरून घेतलं आणि अंग तर कापायला लागले. आणि जसं काही रडताय असं तोंड करून घेतलं. ती म्हटली, असं वय इकडे तिकडे चोऱ्या करतो का, याला चंद्रावती म्हणतात. आपल्या घरी चोरी करून पाहिला परिणाम. आता मी जाते, तुझ्या आईला घेऊन येते आणि रंगे हात दाखवते, बघ कसं काटतं पैदा केलं तू. आता जातेच मी. आणि म्हणून ती वळली दरवाजाकडे. कृष्णाने एवढा भारी आवाज दिला
तिला इतकं सुंदर आवाज दिला, कारण त्या कृष्णाच्या अष्टकामध्ये एक मधुर अष्टक आहे. त्या मधुर अष्टकामध्ये मधुर शब्द जवळजवळ 54 वेळेस आलेला आहे. तुम्ही वाचून पहा. ऐक, नैनम मधुरम चलन मधुरम वचन मधुरम 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 मधुरम. आणि गोपिका म्हणत आपल्या गोपिगीतामध्ये की याचे इतकं मधुर आहे. मधुरया गिरा वल्गु वाक्य याची गिरा म्हणजे वाणी फार मधुर आहे असा आवाज. चंद्रावती इकडे ये. चंद्रावती लगेच फिरली, आली शिंगाखाली. म्हणले काय? म्हटले अगं तू खरंच खूप मोठी आहे. तुझी आई पण अशीच होती का गं? नाही, आपल्या घरी चोर तर काय पोलीस पाटील सुद्धा येऊ शकत नव्हता. ती म्हटली चंद्रावती तुम्हाला पकडलं. मला पोलीसनी खरंच, मला ब्रह्मा इंद्र वरुण अग्नी कोणी पकडू शकत नाही. तुम्हाला पकडलंच. आता तू घरी जाणार, माझ्या आईला उठवणार, माझी आई झोपलेली असणार अजून. आता 4 वेळची वेळ आहे. नंतर मग ती पाणी तापवणार, मग आंघोळ करणार, मग ती कपडे वगैरे बदलणार, ती केस सज्जा करणार. कारण माझी अशी उठून सुटून कोणाच्या घरी जात नाही. ती पूर्ण तयार होणार. त्याला तयार होणं कमीत कमी 1-1.5 तास लागतो तिला. ती आरामच्या करते सगळं काम. आणि मग तू तिला घेऊन इथं येणार. तोपर्यंत मी शिंक्यावर असंच लटकून राहू का? माझ्या हात होते का? म्हटले बोल मग काय बोल? म्हणजे असं मला घेऊन चाल तिच्याकडे, मला खाली घे, तिच्याकडे घेऊन चाल. म्हणजे ठीक आहे. ते कंदील ठेव खाली. त्याने कंदील ठेवला खाली, काठी ठेवली खाटी, खाली वरती हात केले. म्हटले सोड शिंक्याला आता. म्हटले सोडू. म्हटले सोड. म्हटले सोडू. म्हटले सोड. नक्की? म्हटले हो. पकडशील ना पण? म्हटले हो. त्याने शिंक्याला सोडलं आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये ब्रह्म गोपिकेच्या हातात आलं. पहाटे त्याने आता खाली उतरत असताना त्याने तिच्या चुनरीला आपलं तोंडबीट सगळं पोटबीट सगळं साफ करून घेतलं. म्हणजे चला चाल द्या. आता ती आली दरवाजाच्या बाहेर. चुप राहावं ना तर भला अहंकार. अहंकार नाश करतो, तिला माहितीच नाही. खूप दुष्ट आहे अहंकार. आता ती बाहेर निघाली. आता चुपचाप एकटीन जावं ना. तिने भलता आवाज दिला. चल ग ए चंद्रावती, ए कलावती, हे लीलावती, असे भलते आवाज दिले. मी पकडला की नाही? पकड. तुमच्या घरी चोरी करत होता, पकडता आला नाही. पकडला की नाही आपण? बघा रंगे हात. या तुम्ही इकडं. अहंकार. अहंकार बेकार वस्तू आहे. विठाल विठाल विठाल. अहंकार हा चूप लगेच बसत नसतो. अहंकाराची एक विशेषता आहे. अहंकाराची काही म्हणतात ना, तू का म्हणे जाण व्हावे लहानहुनी लहान, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा.
महापुरे झाडे जाती तेथे वाचती वाचती वाचती. आणि मग आता हिला जास्त झालं होतं, कृष्णाला पकडलं होतं घेऊन ते सगळं गोपाळ तर म्हटलं आता तर मॅनेजरच पकडलं गेला, आता काय होईल तर आपलं खायला मिळतं की काय उद्यापासून चालले ते. गोपिका जमा झाल्या, चालले पुढे पुढे. तिच्या हातामध्ये तोय, तिच्या डाव्या हातामध्ये तिचा उजवा हात आहे कृष्णाचा. लुटलुट चालले ते, पितांबरधारी, डोक्यावर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहे, गळ्यामध्ये वैजंती वगैरे माळ आहे. ती चालली घेऊन यशोदेच्या घराकडे. पहाडची वेळ आहे, गोपिकेच्या सोबत सोबत आणि तिचे वर्णन करता खरंच ना बाई पकडलं बाई आपल्या हात येत नव्हता कसं काय असं हिला तिथे जादा व्हायला लागला. आणखी आई आवाज जास्त भरल्या जायला लागली. झालं असं कृष्णाने विचारलं, चंद्रावती म्हणजे काय रे? म्हणजे चंद्रावती तू जिमला जात होती का गं? म्हणजे कसं काय? म्हणजे माझा एवढा नाजूक हात घट्ट पकडला, तू ब्लड सर्क्युलेशनच थांबलं. म्हणजे हो जाते मी जिमला सुद्धा, लहानपणापासून जाते. माझी आई पण अशीच होती, त्या आईची आई पण तशीच होती, आमची त्या आईची आई पण तशीच होती. आम्ही खानदानी ताकदवान आहे. तुम्ही सांगितलं म्हणे हो ना चंद्रावती. ते जायचं समजलं, दही चोरी झाली वगैरे खाल्लं मी, तो भाग वेगळा आहे. पण माझ्या हाताला जर लकवा वगैरे मारला काही झालं आणि माझा हात जर खराब झाला तर ते दह्याचं समजलं. माझ्या घरी गंज एक कोटी गाई, एक कोटी तू जेवढं दही पाहिजे तेवढी माझी आई देईन. पण माझा हात जर वाकड तिकडं झाला तुला हे लोक गोगळत नाही राहू ना. बरोबर आणि इकडं हात तुझा दुसरा हात. मग तिनं दुसरा हात केला आणि याने मागून होऊन दुसऱ्याचा हात दिला. गोपाळ हात करून पेरल्या सोडून बोलू पुढे सुटलं नाही कृष्ण शुभसा. तर त्या बाकी गोपी बोलतात, अगं चंद्रावती आता जाऊन काही फायदा नाही यशोदेकडं, तर चुप बसा तुम्ही, तुम्हाला काही अक्कलच नाही. त्यानं झापूर त्या बाकीच्या गोपिकांना. या चुप बसल्या बाकीच्या. चालली पुढे पुढे. अध्यक्ष झाली होती महिलांची बचत गटाची आत्ताच, त्याच्यामुळे जादा झाली होती तिला. ती काय ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतीच. आणि पुढे 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 मग गेले तिकडे भगवान कृष्ण पळत 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 गेले घरी. आपल्या स्वतःच्या आईनं चूल पेटलेली होती, दूध तापत बसलेली होती आई. आईच्या मांडीवर जाऊन बसले, एक हात आईच्या गळ्यामध्ये टाकला, हाताने हानवटी धरली हातामध्ये आणि म्हणले, माझी आई सारखी आई जगात कोणाचीच नाही. किती सुंदर आहे आई तू, किती भारी आहे तू, किती पवित्र आहे आई तू, मला माझं भाग्य की मला तू भेटली आई. असं वर्णन करायला लागले. यशोदा म्हणे, का रे बाहेर काही भांडण वगैरे झालं का? म्हणजे मी नाही केलं पण लोकच करतात. तू काही केलं नाही, तुझ्याकडे शपथ आपण काहीच नाही केलं. म्हणजे काही केलं नाही, पण तू गेला कुठे होता? म्हणजे पलीकडे गेलो तू मॉर्निंग वॉकला. तिकडून काय पाहिलं तर म्हणजे तिकडून ना एक चंद्रावती नावाची बाई राहते पलीकडच्या गल्लीमध्ये ना, तर ती तिच्या देर हातात घेऊन मला शिव्या देऊ राहिली. आणि शिव्या आपल्याला दोघांना देऊ राहिली आणि मला कमी तुला जादा. यशोदा विचारले, मला काय शिवाय देते ती? म्हणजे तिचं म्हणणं असं कसं पोट्ट पैदा केलं जे नीट नाही राहत. पण तू काही केलं का? म्हणजे तुझ्याकडे शपथ आपण काहीच नाही. मग मी तर तिथं घर पडते पण माहिती नाही अजून. ते रस्त्याने तर म्हणून पाहिलं मी तुझ्याकडे सावध पटकन सावध करायला तुला, म्हणजे तू काही विचार करून ठेव काय उत्तर द्यायचे काय. म्हणले बरं बाबा. म्हणजे आहे भूक खूप लागली का? सकाळी जरा पळलो होतो मी, भूक खूप लागली तर काही आहे खायला? म्हणजे आहे लोणी आणि भाकर. म्हटले आई इथं खाल्ल्यापेक्षा बाहेर ओट्यावर जाऊन खाऊ का? म्हटले ओट्यावर जाऊन खा. आणि मग भगवान कृष्ण ओट्यावर बसले, अंगणावर तिकडचा घोळका आला, हे ओट्यावर बसले लोणी आणि खात. तिनं आवाज दिला, चंद्रावतीनं आवाज दिला, यशोदा ए यशोदा, तू म्हणत होती ना माझा मुलगा तसा नाही, जरा बघ आता. यशोदा बाहेर आली, पाहते तिचा दिल तिच्या हातात आहे आणि नाव तर माझ्या मुलाचं घेते. कृष्णाने असा इशारा केला आईला, बघून घे साक्षात हातात कोण ते बावटे. तिला म्हण कपडा काढ, तोंडावरचा कपडा काढा. यशोदा म्हटली, चंद्रावती इथं कोणीच नाहीये, एक काम कर, माणसं नाही इथे, तू तोंडावरचा पडदा बाजूला कर आणि हातात नेमकं ज्ञानेश्वरी का पांडुरंग जर बघून तर घे, जर गाथा आहे का लोक जर बघून तर घे हातात.
जर कीर्तन डोळ्यासमोर असताना ईश्वर समोर आहे का लोक समोर आहे जर बघून तर घे. नीट पडदा उघड, डोळ्याचा पडदा तर उघड. परमेश्वर आहे का लोक आहे? लोकेशना का वित्तेशना का दारेशना का पुत्रेशना काय समोर येतं बघ. जरा बघ, दिसायला काही दिसू दे पण असायला काय ते तर बघ. आणि मग तिला वाटतं मगापासून हे सगळं म्हणताय काही गडबड तरी झाली. मग ती तोंडावरचा पडदा बाजूला केला, बुरखा चुनरी अशी बाजूला केली, तिने पाहिलं तर भगवान कृष्ण म्हणले या ना काकी जेवण करायला. म्हणजे बाई इथं हा जर जेवण करतो तिथं तर मग इथं कोण आहे का? आणि तिने हातामध्ये पाहिलं तिचं ते म्हणजे मोरद्या तू कधी घुसला मध्ये. आणि मग एका क्षणामध्ये पण तिची वृत्ती इतकी पालटली, इतकी बिघडली, इतकी दुरुस्त झाली परमार्थाच्या भाषेमध्ये आणि संसाराच्या भाषेमध्ये इतकी बिघडली, तुला जिकडं तिकडं तोच दिसायला लागला. तो दिसायला लागला म्हणजे एक पाय तिने डायरेक्ट वरती केला, पाय ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. हो तुकाराम महाराज गाभाई म्हणतात कहा पग डारू देखे पग डारू देखे अमेरा, कहा 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 पग डारू पाठावा आणि म्हणून काही घेऊन रानावनामध्ये चालल्या पाठायला लागल्या. दुपारची वेळ झाली, सगळ्या काही एकत्र केल्या, सगळ्यांनी शिजर एकत्रित केल्या, कमलाकार खडकावर उभे सर्वांनी आणि सर्वांनी काला वितरित केला. विठोबा तत्फलान्यंगुलेषु तेषन्मध्ये स्वपरिस्फुरतो हास्यमनोभेष्वहि स्वर्गे लोके मिशके भुजे यज्ञ भुवान केले पुंडलिकावले हरि कृष्ण भगवान ज्ञानेश्वर Hare